सकाळी गेले मार्केटात, आज आणलंय सुंगटा. बाकी मासे काय नाही होते, बांगडे सोडून. सुंगटाचो एक वाटो घेऊन येले, 200 रुपयान सुंगटाचो वाटो. ताजी फडफडीत होती, स्वच्छ साफ केले, धागे बिगे काढले, धुवून त्याका मीठ आणि हळद लावून अर्धो तास ठेवून दिले. नंतर नारळ फोडलं, त्याचं सगळा कवचा चिला. मग आता खोबरा मिक्सरच्या भांड्यात घेतलं, त्याच्यात धणे, भिजवलेली बेडगी मिरची, चिंच, हळद, मीठ, लसूण, 2 पाकळ्या आणि कांदो अर्धो सगळा बारीक गिलगिलीत वाटून घेतलं. आज शेवग्याची शेंग घालतंय हो सुंगटाच्या आमटीत, म्हणजे भारी लागतं. एक सरकूल घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीक घातलंय कांदो परतून झाल्यावर शेवग्याची शेंग घातली आणि एका तोराचे 2 भेकला घातलंय. चव भारी येतं. मग कच्च्या तोराचे 2 तुकडे घातलास काय, झाकून शिजवून घेतलंय. मग सुंगटा घातलंय, व्यवस्थित परतलं. सुंगटाच्या आमटीक जरा कांदो जास्त घालायचा, म्हणजे चव मस्त येतात. परत ती झाकून शिजवून घेतलंय. सुंगटा पटकन शिजतात. शेंग आणि सुंगटा शिजल्यावर वाटप घातलंय. अप्रतिम चव लागतं. अशी आमटी करून बघा. बारीक गॅस करायचो, चवीपुरता मीठ घालायचं, अगोदर वाटपात घातलेला असं. नंतर ओला खोबरा घेतलं, त्या मिक्सराक लावलं आणि त्याचा रस काढलं. मस्त सुंगटाच्या आमटेक उकळी इली की ताजो नारळाचा रस ओतायचो, त्याका आपरस म्हणतात. एकदम भारी आमटी लागतं. भात आणि आमटी एकदम टेस्टी लागतं. अशी आमटी करून बघा. बारीक गॅसवर त्याका उकळी द्यायची. शेंग घालून सुंगटाची आमटी बरोबर भात, तोंडी आंबो, अशी आमटी करा, खावा. अप्रतिम चव. आवडतली तुमका? आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.